लोक पहिले बोलायचे की देश विकून टाकलाय, देश विकून टाकलाय. आम्ही लोकांना सांगायचो की नाही, देश कोणाच्या बापाची जागीर नाही की ते विकून टाकतील. पण आता खरंच वाटायला लागले की देश विकून टाकलाय. सर्व कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या, जे सर्व प्रायव्हेट अदानीच्या घशात घातले. हे वीज बिल देखील अदानी, स्मार्ट मीटर देखील अदानीचंच आहे. सोलरचा प्लॅन बसवला, सोलरचा प्लॅन बसवल्यानंतर देखील आज मला 16,000 रुपये बिल आलंय. म्हणजे तुम्ही जनतेकडनं लूट करून आमदार खासदार विकत घेण्यासाठीच हा पैसा तुम्ही या माध्यमातून गोळा करत आहेत. कारण तुम्हाला जनतेची अजिबात पडलेली नाहीये. स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाच्या विरोधात साक्रीतील महावितरण कार्यालयासमोर वीज ग्राहकांनं वीज बिलांची होळी करत निषेध नोंदवला. आरोप आहे की स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी सुमारे 1,600 रुपये वीज बिल येत होते. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल 23,600 रुपयांचं बिल आल्यानं ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसतोय. याबाबत उपविभागीय कार्यकारी अभियंता साक्री यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही वाढीव बिलांचा प्रश्न सुटला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान ही समस्या तातडीनं न सोडवल्यास हजारोंच्या संख्येनं महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला. नमस्ते महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर पवार यांच्यासह भूषण चव्हाण, साक्री. शासनाला आणि एमईसीबीला आज नमस्ते महाराष्ट्राच्या माध्यमातून एक इशारा देतो. मी गोटू जगताप आजच्या 16 वर्षापूर्वी लोड शेडिंगच्या विरोधात या एमईसीबीवर मी शिंगाडे मोर्चा आणला होता. मी 16 वर्षानंतर या एमईसीबीत आलोय. जर तुम्ही स्मार्ट मीटर बंद नाही केले किंवा सक्ती तुम्ही बंद जर नाही केली तर मी येत्या आठवड्यामध्ये एमईसीबी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा घेऊन येईल. आणि त्याच्यात जर काही नुकसान झालं त्याला सर्वस्वी जबाबदार एमईसीबीचे कर्मचारी, शासन राहील. उप कार्यकारी अभियंता साक्री, मी यांना विनंती करतो, तुम्ही त्वरित याच्यात लक्ष घालून जनतेची जी फसवणूक होते त्याच्यावर तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील. मी संपूर्ण साक्री शहरातील जिथे जिथे स्मार्ट मीटर बसवले सर्व लोकांचा मोर्चा लवकरात लवकर तुमच्या एमईसीबी कार्यालयावर घेऊन येईल. पुढे त्याचे काय परिणाम वाईट झाले त्याला सर्व जबाबदारी तुमचे कर्मचारी आणि तुम्हीच असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.